व्हिडिओमधून तुम्ही माझ्या गावची बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल. तसंच माझ्या गावातील एक ग्रामदैवत आहे श्री बाजी चंडिका आणि मानाईचं मंदिर. खूप व्हिडिओमधून तुम्ही ते बघितलंही असेल. पण ते मंदिर तुम्हाला फक्त मी दाखवलं होतं, तर त्याची पूर्ण डिटेल्स मी सांगितली नव्हती. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला या मंदिराची पूर्ण डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण आलो आहोत आबिडगावमधील एका अशा सुंदर आणि शांत ठिकाणी, जिथे चारही बाजूंनी हिरवळ, दाट झाडं आणि निसर्गाची सुंदर साथ पाहायला मिळते. आणि या निसर्गाच्या कुशीत वसले आहे बाजी चंडिकाई आणि मानाई देवीचं मंदिर. रस्त्याच्या अगदी बाजूला हे मंदिर असलं तरी इथे आल्यानंतर आजूबाजूच्या वातावरणामुळे एक वेगळीच शांतता जाणवते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराची थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे मंदिर आबिडगावमध्ये असून रस्त्याच्या अगदी बाजूला असल्यामुळे येथे पोहोचणं अगदी सोपं आहे. सावर्ड्यामधील वहाळपाट्यावरून उजवीकडे वळलात की आगवे, माणकी, पालवण, निवळी, त्याच्यानंतर आबिडगाव येतो आणि आबिडगावमध्ये हे मंदिर वसलेले आहे. पण मंदिराची खरी खासियत फक्त मंदिराच्या रचनेत नाही, तर मंदिराभोवती असलेल्या सुंदर निसर्गात आहे. दाट झाडं, हिरवळ आणि शांत वातावरण यामुळे काही वेळ इथं थांबावं वाटतं. याच मंदिराच्या जागी गावाचं पूर्वीचं जुनं कौलारू मंदिर होतं आणि या मंदिराची स्थापना 2019-20 साली झाली आहे. दसरा, शिमगा, नवरात्र उत्सव यांसारखे विविध सण या मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामुळे मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण तयार होते. त्याचबरोबर कोकणातले छोटे मोठे सण, पारंपरिक उत्सव आणि रूढी परंपरा गावकरी एकत्र येऊन आजही मोठ्या श्रद्धेने जपत आहेत. या मंदिरात वर्षभर भक्तांची ये-जा सुरू असते. या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे मंदिर रस्त्याच्या अगदी बाजूला असून आजूबाजूला एवढी हिरवळ आणि दाट झाडे आहे की काही क्षणासाठी आपण कुठल्या तरी शांत निसर्गमय ठिकाणी आला आहोत असं वाटतं. शहरातील धावपळीच्या जीवनापासून थोडंसं दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ शांत बसावं, आजूबाजूचा गारवा अनुभवावा आणि मनाला थोडी शांतता द्यावी, असं हे ठिकाण आहे. कधी कधी अशा ठिकाणी येण्यासाठी मोठ्या प्रवासाची गरज नसते. आपल्या आजूबाजूलाच अशी अनेक सुंदर आणि श्रद्धेची ठिकाणं लपलेली असतात. फक्त ती शोधायची गरज असते. खरं सांगायचं तर या मंदिरात आल्यानंतर इथली शांतता मनाला खूप आवडते. मंदिर रस्त्याच्या बाजूला आहे, पण इथे काही वेळ थांबल्यानंतर बाहेरच्या जगाचा गोंगाट जणू मागे राहतो. आजूबाजूची हिरवळ, दाट झाडं आणि मंदिराचं शांत वातावरण हे सगळं मिळून या जागेला एक वेगळं सौंदर्य देतं. आणि म्हणूनच अशा ठिकाणी फक्त दर्शन घेऊन परत न जाता आणि काही वेळ इथं बसून आणि निसर्ग अनुभवावा असं मला वाटतं.